आजीपासून म्हणजे अक्षय तृतीयेपासूनच आंब्याचा रस खायला सुरुवात करतात, कारण की फ्रीजमध्ये गार हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यात आधी तुम्हाला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून अक्षय तृतीयेच्या म्हणजे आखाजीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. हा सण तुम्हाला खूप सारा आनंदाचा आणि लाभदायक जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला आता टायमिंग झाला आहे 10:30 आणि आज ना पुराणात सगळ्यांना लवकर उठवलं, कारण की आज आहे सण म्हणून म्हटलं चला आता पटपट आवरायचं आहे, कारण की आज स्वयंपाक करणार आहे पुरणाची पोळी, आमटी, भात आणि आंब्याचा रस. सहसा इकडे म्हणजे खानदेशाकडे ना आखाजीपासून म्हणजे अक्षय तृतीयेपासूनच आंब्याचा रस खायला सुरुवात करतात, कारण की अक्षय तृतीयेला घट भरले जातात आणि आमच्या इकडे आगारी जी म्हणतो आपण, म्हणजे जे आपल्या वडिलोपार्जित जे वारलेले असतात, घरात जी काही दुःखद घटना घडलेली असते, तर त्यांना आधी आंब्याचा रस किंवा पुरणाची पोळी, आंब्याचा रस याचा नैवेद्य वगैरे दिला जातो. मग त्यानंतर आहे ना आपण सगळेजण मग आंब्याचा रस खायला सुरुवात करत असतो. तर आता कोणी हे नियम जे आहे ते पाळतात, तर कोणी पाळत नसतील मला माहीत नाही, पण आमच्या इकडे नक्कीच हे नियम पाळत असतात. तर आज खूप जणांच्या इथे ना पहिल्यांदा आंब्याचा रस आणि पुरणाची पोळी होणार आहे, आणि इथून पुढे मग जोवर आंबे संपत नाही तर त्यांच्या आंब्याचा रस पुरणाची पोळी चालू जाणार आहे. तर पोरं पण आलेले आहेत आणि सण म्हटलं म्हणजे मग गोडधोड होत असतं, म्हणून मग सगळ्यांना आज लवकर उठवलं आहे आणि मग त्यांना नाश्ता चहा पाणी वगैरे सगळं झालं आहे. आज माझे कपडे पण लवकर आवरून झालेत आणि इकडे झालं आहे छान असं पुरण. मी पुरण छान असं वाटून घेतलेलं अर्ध्याला शिजवते. इकडे आमटी पण झाली आहे, कणिकही मळून झालेली आणि पुन्हा भजींचं पीठही मळून झालेलं. आता गरमागरम फक्त करायचंच आहे. तर मी पोरांना दाखवते पोरं आज काय काय करतायत ते. चला तर मग पोरं काय करताय पाहूया. तर पोरांचं इकडे काल परवापासूनचं चाललं आहे चेस खेळणं, पण आज 3 दिवस झाले ना चेस खेळून, पण अजूनही नियम अटी कोण किती घरं चालतं कसं चालतं अजूनही नाही समजत आहे ना. अजूनही डोकं मारी जी ना ती चालू आहे पोरांची, अजूनही समजत नाही त्यांना. हे पाहिलं असं आहे, काय करावं यांना. मला तर असं वाटलं ना कुठून काढला गेला गेम. मला तर असं वाटतंय ना की कुठून यांना हे दाखवलं गेलेलं. मला असं वाटलं होतं की हुशार आहेत, म्हटलं पोरं येतील यांना, पण काय नाही, हे माझंच डोकं खाऊ राहिले. आणि इकडे चालले सिद्धूची स्केच. लाईट बिल पण आलंय बाबा. आत्ता येऊन गेला का? टायमिंग दाखवते 11:15. आता अभि पण येईल, मग अभिची मदत घेते थोडीशी. चांगलं पप्पांना एक ब्रँडेड आणले, म्हणायचं घेतला भाव आहे शॉपमधनं आणलाय डायरेक्ट आंबा. पप्पा म्हटले मी कसं काय एवढे 240 रुपये किलो भेटले पाय. टॅगवाला घेऊन आलेले. कसा घेते ना टॅग. आता काढला नाही आपण. असं आहे म्हणून पप्पाला कोणतं काम सांगा नाही, मला केलेलं परवडतं ते. मागे बघ गरम आहे आता वरती कोरड्या पापडांसाठी. छान असा आपला आंब्याचा रस तयार करून घेतला आधी, म्हणजे आता याला अर्धा तास जरी आपण फ्रीजमध्ये ठेवला ना तर गार होऊन जाईल मस्त जेवणापर्यंत. आणि 1.5-2 किलो आंब्यांचा रस छान असा आला आहे. आता हे ठेवून देते आणि फ्रीजमध्ये मग पुरणाच्या पोळ्या करून ते याला ठेवते आता मस्तपैकी फ्रीजमध्ये गार व्हायला. कणिक मळे रे ये 2 हट 5 मिनिटात म्हणून गेलाय माझा. हो त्या छातीला लागलेलं होतं ना बेटा, मला माहिती होतं. लेट 5 हा. आणि हे दोघं जण तर झोपले नाही, मनूची मस्त झोप झाली आहे, कारण की तिने मस्त पुरणाची पोळी आंब्याचा रस खाल्लेला ना बेटा. आणि इकडे पण हे दोघं झोपलेत. एक मिनिट, हे पा पुरणाची पोळी आंब्याचा रस खाऊन खाऊन झोपलेत. उठा 5 वाजले आता सिद्धू, चला. आणि एक सांगते, माझे अजून आहे ना जेवणाचे भांडे वगैरे सगळे बाकी आहेत, कारण की
व्हिडिओ एडिटिंग आणि पुन्हा व्हिडिओ अपलोडिंग चाललेलं होतं, त्यामुळे म्हटलं चल नंतर करेल म्हणत सगळे भांड्यांचं घर मला दाखवते. तेव्हा ते 5 तास भांडे घासते आणि मग मस्त चहा ठेवते. वाजले 5. झोपून झाले वाटतं. इकडेच काढून घेतलेले, खरकटं सुद्धा काढलेलं नाही का. पटकन आवडते इकडे भांडे. चला आनंद घेतला. असं खाल्लेलं असं जिरोचा बेटा, आंब्याचा रस, पुरणाची पोळी, 2-2 वाट्या 3-3 वाट्या पिलेला रस, असं जिरवणे बेटा. याला काय करत नाही, तिला मारायची. काढा ते इकडे गेलं इकडे. अगो बाई, अगो बाई, आता मोबाईलचं नाव सांगायला लगेच उठून बसेल. आवाज कमी कर त्याचा. लॉक करून तू सगळं जिरवून घ्या आता. का बस चाललो का बा आपण? हे बघ हे बघ हे बघ हे बघ. इथे बसा एका रांगेमध्ये. अगं मग उभं राहण्यापेक्षा पप्पा तिकडे रोड क्रॉस करून गेलेत ना. हे बघ. अगं आपण कुठे आता एवढं तर भान ठेवा. हे असं आहे, खाता आणि जिरवता. तर आजचा व्हिडिओ होता अक्षय तृतीयेचा. व्हिडिओ जरा लेटनेच पोस्ट झालेला आहे, कारण की आधीचे व्हिडिओ जे होते ते पोस्ट करणं चाललेलं होतं त्यामुळे. तर छान असं जेवणं वगैरे झाली होती आमची रात्रीची, आणि छान असा एक राऊंड मारायला आम्ही बाहेर आलेलो होतो. तर आजच्या व्हिडिओचा मी करते एंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.